नागपुरातील हिंसाचारात मागचा मास्टरमाइंड फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खानवर 27 कलम लावली। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल। नागपूर राडा दरम्यान भालदारपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, योगेश कदम यांचा इशारा। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आरोपींचा शोध। सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओंची तपासणी सुरू। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून प्रवेश बंदी। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी। अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट। अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचं बंडल ठेवून वाळू माफियाचं रील। पोलिसांसोबतचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न। भाऊ राठोडवर कारवाई करण्याची हिंगोलीतल्या सेनगावच्या ग्रामस्थांची मागणी। खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज। एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा, इच्छुकांचा सवाल। सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना। कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता। कोरटकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता। ॲडव्होकेट शेखर जोशींकडून बुलढाण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार। सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या। भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं। सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य। ठाण्यातील पार्किंग प्लाझा रुग्णालयातील बेड धूळ खात। कोरोना काळात बनवलेले रुग्णालय धुळीत। लाखोंची सामग्री खराब होण्याच्या मार्गावर। मुंबईतील वांद्र्यात 71 लाखांचा 286 किलो गांजा जप्त। गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक। बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप। कर्मचारी भरतीची मागणी।